नॉर्मल फॉर्म पहिल्या लेक्चर्समध्ये आपण नॉर्मल फॉर्मचा विचार केला आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. त्यातले 2 MCQ जे परीक्षेमध्ये आले होते त्या संदर्भात चर्चा केली की प्रॉब्लेम सोडवत असताना किंवा CETमध्ये एखादं एक्झाम्पल वर्कआउट करत असताना MCQ वर्कआउट करत असताना वेळेचंही बंधन आपल्याला पाळावं लागतं. त्यासाठी की काय कन्क्लुजन आहे आपल्याला एवढं शिकायचं आहे की प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये जे काय आन्सर काढलेलं आहे त्या आन्सरचं कन्क्लुजन, त्या आन्सर्सवरून कन्क्लुजन कसं काढायचं, की कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं सोल्युशन येतं किंवा आन्सर येतं, हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला टाईमचा जो मॅटर असतो परीक्षेमध्ये, जो आपल्याला टाईमचा विचार करावा लागतो, तो साधारणतः वेळ वाचेल. हे दोन्ही प्रॉब्लेम जे परीक्षेमध्ये आधी विचारलेले होते ते इतके सिंपल होते. खरं तर कॅल्क्युलेट न करता जर तो कॉन्सेप्ट माहिती असेल तर सरळ सरळ त्याची उत्तर आपल्याला देता आली असती, जेणेकरून तो टाईम, तो वेळ आपण दुसऱ्या MCQला देऊ शकलो असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, पहिला पार्ट नॉर्मल फॉर्ममध्ये होता. दुसरा पार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरल इक्वेशन ऑफ प्लेन कसं काढायचं. व्हॉट इज जनरल इक्वेशन ऑफ प्लेन? प्लेनचं कुठलंही इक्वेशन घ्या, कोणत्याही फॉर्मॅटमधलं घ्या, कुठल्याही पार्टमधलं घ्या, ते जनरल इक्वेशन काय आहे ते येणारं प्रत्येक इक्वेशन हे याच फॉर्मॅटमध्ये असतं, म्हणून त्याला जनरल इक्वेशन असं म्हणतो. काय आहे जनरल इक्वेशन? इथे इक्वेशन काढत असताना प्लेनचं 2 गोष्टीचा विचार करायचा असतो. हे आधी सांगितलेले आहे, दॅट इज परपॅन्डिक्युलर वेक्टर म्हणजेच नॉर्मल, आणि तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स किंवा त्याचे पोझिशन वेक्टर्स. मग आपल्याला समजा या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे, बोर्डचं इक्वेशन काढायचं आहे, ट्रायंगलचं इक्वेशन काढायचं आहे, ते कुठले एनी प्लेनचं इक्वेशन जर फाइंड करायचं असेल त्याला परपॅन्डिक्युलर वेक्टर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एन बार परपॅन्डिक्युलर वेक्टर. मग हा एक परपॅन्डिक्युलर वेक्टर घेतला, हा फुट ऑफ परपॅन्डिक्युलर आहे एन. हा जो ओरिजिनमधून असेल तर आपण नॉर्मल फॉर्म वापरतो आहे आपल्याला माहिती, पण जनरल कुठलाही एक नॉर्मल आपण घेतला असेल तर इक्वेशन काढायचं कसं. त्याच्यानंतर हा प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत. सपोज दिस ए, हा ए आहे, याचे कोऑर्डिनेट्स असतील ABC. ॲझ्युम दिस इज एचे कोऑर्डिनेट्स दिलेत ABC. आपल्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. मग नेहमीप्रमाणे हा पॉईंट इथे P घेतलेला आहे, तिचे कोऑर्डिनेट्स आर्बिट्ररी आपण घेतो XYZ. आपल्या प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे, म्हणजे या तिन्हीमधलं रिलेशन एन बार, पॉईंट A अँड पॉईंट P. आता हा वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन काढायचं असल्यामुळे या सगळ्याचं कन्व्हर्जन वेक्टरमध्ये करायचं आहे. मग हा AP बार वेक्टर काढू, AP बार, एन बार तर आपल्याला दिलेलाच आहे. हा AP बार वेक्टर या प्लेनमध्ये आहे. ते समजा मी या बोर्डवर AP बार काढला आहे आणि हा खडू याला नॉर्मल धरला आहे, नॉर्मल आहे असं आपण गृहीत कन्सिडर केलं तर हा नॉर्मल या प्लेनला जर असेल, म्हणजे परपॅन्डिक्युलर जर प्लेनला असेल तर या प्लेनवरच्या प्रत्येक लाईन सेगमेंटला किंवा प्रत्येक वेक्टरला हा जो काही नॉर्मल असेल तो परपॅन्डिक्युलर येतो. म्हणजे काय की हा जो एन बार आहे, हा एन बार या AP बारला सुद्धा काय होईल, परपॅन्डिक्युलर येईल. मग जर 2 वेक्टर्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्ट इज 0, म्हणजे याच्यामध्ये फक्त डॉट प्रॉडक्टचा वापर करायचा आहे आणि प्लेनचे इक्वेशन फॉर्म करायचे आहे. जर ते 2 नॉर्मल्स किंवा 2 वेक्टर्स एकमेकाला पॅरलल असते तर क्रॉस प्रॉडक्ट 0 होते, आपल्याला माहिती आहे. पण इथे कंडिशन काय आहे, तर परपॅन्डिक्युलरची कंडिशन आहे. मग 2 वेक्टर जर परपॅन्डिक्युलर असतील वी नो दॅट देअर करस्पॉन्डिंग डॉट प्रॉडक्ट इज 0. नाव हिअर n bar, this is the perpendicular vector or normal AP bar. Now AP bar is there, we have to write here their position vectors. Position vector of this point ABC and position vector of this point P चे आणि A चे पोझिशन वेक्टर्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग पॉईंट दिलेला आहे, दिलेल्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स लिहा. A बार, पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहीत असतील तर पोझिशन वेक्टर लिहिता येतो. पोझिशन वेक्टर ऑफ दिस पॉईंट A is A bar having components AI plus BJ plus CK cap. Then P, तर पोझिशन वेक्टर आपण R बार घेऊ. P चे कोऑर्डिनेट्स XYZ असतील तर R बारचे कॉम्पोनंट्स येतील
xi plus yj plus zk. Then this n is equal to, n bar is equal to, what is this n bar? This n bar is, suppose we write n1i plus n2j plus n3k, हे त्याचे कंपोनंट्स असतील किंवा परपेंडिक्युलर वेक्टर असेल. n बार डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. कशाचा आहे हा n बार? परपेंडिक्युलर टू AP बार, म्हणजेच AP बार डॉट n बार is equal to 0. The dot product is 0. What is AP bar? Means position vector of P, that is R bar, minus position vector of A, that is A bar, dot n bar is equal to 0. Then solve this condition. R bar minus A bar dot n bar is equal to 0. After simplifying, we can write this R bar minus A bar dot n bar is equal to 0. This R bar is unknown vector, n bar is perpendicular vector, or it is normal to plane, is equal to A bar, means position vector of that point through which the given place is passing, dot n bar. R bar dot n bar is equal to A bar dot n bar. Now this is called general vector equation of plane. R bar dot n bar is equal to A bar dot n bar. आता इथे जर काळजीपूर्वक पाहिलं तर हा R bar आता अननोनच आहे. n बार आपल्याला दिला जातो. मग n बार काय आहे तर हा वेक्टर आहे. या वेक्टरचे जे काही कॉम्पोनंट असतील, दिस वन n1i, n2j आणि n3k, these are direction ratios of that vector, is equal to, now A bar is given, n bar is also given. These are known quantities. Their dot product is a scalar quantity. If this is scalar, suppose we can write this small p. R bar dot n bar is equal to small p. This is called general equation of plane. हे जनरल इक्वेशन ऑफ प्लेन असेल. मग आता इथे जनरल इक्वेशनमध्ये आणि नॉर्मल इक्वेशन्समध्ये फरक काय असतो? इथे जनरल इक्वेशन्समध्ये हा जो काही नॉर्मल घेतलेला आहे, इथे n बार लिहिलेले आहे, तो वेक्टर नॉर्मल वेक्टर घ्यायचा आहे. नॉर्मल फॉर्ममध्ये तसं नाही आहे. हा n बारच्या ऐवजी ते काय घ्यायचं आहे? युनिट वेक्टर अलॉंग दॅट नॉर्मल, मीन्स n कॅप वी हॅव टू कन्सिडर हिअर इन नॉर्मल फॉर्म. इथे आपल्याला n कॅप घ्यावा लागेल. आणि हा p, आता हा p म्हणजे परफेक्ट नॉर्मल फॉर्ममध्ये द लेंथ ऑफ ऑर मॅग्निट्यूड ऑफ दॅट नॉर्मल वेक्टर असतो, पण इथे जनरल फॉर्ममध्ये हा p म्हणजे मॅग्निट्यूड नाही. जर इथे n कॅप असेल तरच हा मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतो, अदरवाईज द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर अपटर्न फ्रॉम ओरिजिन असं आपण म्हणू. किंवा इथे जर n बार लिहिलं असेल तर ही व्हॅल्यू, ही स्केलर क्वांटिटी मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करत नाही, विच इज ड्रॉन दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू प्लेन. दिस नॉट पी. ओके, ह्या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. म्हणजे आर बारच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जर n कॅप असेल तरच तो नॉर्मल वेक्टर होईल, सॉरी नॉर्मल फॉर्म होईल. जर इथे n बार घेतलं तर मात्र याला आपण काय म्हणू? जनरल फॉर्म म्हणू. मग जर एखादं इक्वेशन्स या पद्धतीने लिहिलं असेल, आर बार डॉट जे कॅप इज इक्वल टू 4, आर बार डॉट जे कॅप इज इक्वल टू 4. आता इथे आर बारच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जो वेक्टर आहे तो युनिट नॉर्मल वेक्टर आहे, विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. जे कॅप वी नो दिस इज द युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. मग हा जर युनिट नॉर्मल वेक्टर असेल तर ही व्हॅल्यू म्हणजे त्या नॉर्मलची काय होते? मॅग्निट्यूड होते. आर बार डॉट जे कॅप इज इक्वल टू पी. पण जर समजा मी याला असं लिहिलं असतं, आर बार डॉट आय मायनस जे इज इक्वल टू 4, दिस इज जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. हा जो 4 आलेला आहे, हा 4 मॅग्निट्यूड इंडिकेट करत नाही. मग तुम्हाला जर मॅग्निट्यूड इंडिकेट करायचं असेल किंवा ही जर लेंथ कन्सिडर करायची असेल तर तुम्हाला याचं कन्वर्जन युनिट नॉर्मल वेक्टरमध्ये करावं लागेल. म्हणजे दोन्हीही बाजूला याच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करावं लागेल, नॉर्मलच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करावं लागेल, तरच ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल ती काय रिप्रेझेंट करेल? दॅट इज लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू प्लेन, ऑर लेंथ ऑफ नॉर्मल, ऑर मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल. ओके, बघ या दोन्हीमधला फरक माहिती असणं गरजेचं आहे.
हे लक्षात घ्या. दिस इज द जनरल फॉर्म. मग हा 4 काय इंडिकेट करतो, तर हा 4 म्हणजे हा डॉट प्रॉडक्ट आहे. अँड डॉट प्रॉडक्ट इज नथिंग बट अ स्केलर क्वांटिटी. तर तो 4 म्हणजे हा डॉट प्रॉडक्ट आहे हे लक्षात घ्या. ए बार डॉट एन बार तो परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही फ्रॉम ओरिजिन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार, or a bar dot n bar can be written in this form P. R bar dot n bar is equal to P. This is called general equation of plane. प्लेनचं वेक्टर फॉर्ममधलं जे जनरल इक्वेशन असतं ते इक्वेशन असतं आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. आता याचं जर कन्व्हर्जन कार्टेशियन फॉर्ममध्ये करायचं असेल तर राईट आर बार ॲज एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. लेट आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे plus zk is we write xi plus yj plus zk dot n bar is given, that is n1 I cap plus n2 j cap plus n3 k cap is equal to that a bar dot n bar. This is nothing but p. Suppose now consider this dot product, or write this dot product as x into n1 plus I dot I is 1, I dot j is 0, I dot k is 0, x into n1 plus similarly here y into n2 plus z into n3 is equal to 0, sorry, is equal to p. Now we write this n1x plus n2y plus n3z is equal to p. This is called general equation of plane in Cartesian form. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ते एक्स वाय झेड म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. जेव्हा तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट्सच्या फॉर्ममध्ये रिलेशन लिहिता किंवा इक्वेशन लिहिता त्याला आपण इक्वेशन असं म्हणू, इक्वेशन म्हणतो. जेव्हा इक्वेशन्स लिहिता त्याला कार्टेशियन इक्वेशन असं म्हणायचं आहे. मग कार्टेशियन इक्वेशन ऑफ दिस प्लेन n1 n2 आणि n3 हे काय आहेत? These are components of n bar. काय इंडिकेट करतात? वेक्टरमधले जे काही कॉम्पोनंट्स असतात एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असेल तर एक्स वाय झेड काय इंडिकेट करतात? तर वेक्टरचे डायरेक्शन रेशोज इंडिकेट करतात. म्हणजे प्लेनमध्ये प्लेनच्या कार्टेशियन फॉर्ममध्ये एक्स वाय झेडचे जे कोएफिशियंट्स असतील ते कोएफिशियंट्स त्या प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज असतात. ओके, नो इट इज इक्वल टू पी. दिस पी इज एनी कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज डिफाइंड बाय दिस वन ए बार डॉट एन बार. ओके, मग दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन. मग जर समजा प्लेनचे इक्वेशन्स मी या पद्धतीने लिहिलं असेल 3x प्लस 4y मायनस 2z इज इक्वल टू 4 आणि प्रश्न विचारला की DRS ऑफ द नॉर्मल्स आर. DRS ऑफ नॉर्मल काय येतील? 3, 4 and -2. These are DRS of normal to this plane. ओके, मग आता याचं मॅग्निट्यूड काय असेल तर नॉर्मलचं? तर मॅग्निट्यूड आपण 4 नाही म्हणणार. तर मॅग्निट्यूड काय असेल? दॅट इज रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. दॅट इज द लेंथ ऑफ दॅट मॅग्निट्यूड. इज नॉट 4. तिला 4 असणार नाही आहे. मग तुम्हाला जर या प्लेनचं कन्व्हर्जन नॉर्मल फॉर्ममध्ये करायचं असेल तर या DRSचं कन्व्हर्जन म्हणजे डायरेक्शन रेशोचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल? DCSमध्ये करावं लागेल. पण DCSमध्ये तुम्ही जेव्हा याचं कन्व्हर्जन कराल म्हणजे दोन्ही बाजूला कशाने डिवाइड करायचं आहे? दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. या दोन्ही बाजूला डिवाइड केल्यानंतर ही जी व्हॅल्यू येते याचं कन्व्हर्जन जे होईल ते डायरेक्शन कोसाइन्समध्ये होईल. मग डायरेक्शन कोसाइन्समध्ये झालं मग एक्स वाय झेडचे कोएफिशियंट जर डायरेक्शन कोसाइन्स असतील तर याचा अर्थ हे इक्वेशन प्लेनचं नॉर्मल फॉर्ममध्ये आहे. आणि नॉर्मल फॉर्ममधला जो कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट म्हणजे काय असतो? दॅट इज लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. तर पर्टिक्युलर याची जर लेंथ काढायची असेल जो की नॉर्मल त्या प्लेनचा ओरिजिनमधून पास होतो त्याच्या परपेंडिक्युलर तो नॉर्मल किंवा त्याचा मॅग्निट्यूड हे काय असेल तर दिस वन 4 डिवायडेड बाय दिस वन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर 9 प्लस 16 प्लस 4. ते काय आन्सर येईल? 29 रूट 29. दिस इज रूट 29. 4 डिवायडेड बाय रूट 29. ओके, या पद्धतीने त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. मग जनरल इक्वेशन ऑफ प्लेन जेव्हा तुम्ही लिहिता जनरल इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म इज
ax plus by plus cz plus d इज इक्वल टू 0. या इक्वेशन्समध्ये एक्स वाय झेड हे काय इंडिकेट करतात? एक्स वाय झेड हे काय इंडिकेट करतात? दीज आर डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल. आणि हा जो कॉन्स्टंट आहे हा डी इकडे घेतल्यानंतर मायनस डी होतो. मायनस डीच्या ऐवजी आपण पी घेतो. हा पी कशाचा प्रोडक्ट आहे? ए बार डॉट एन बार. ही गोष्ट याच्यासाठी महत्त्वाची आहे की जेव्हा सी ई टीमध्ये याचा रिलेटेड प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला हा एन बार म्हणजे नॉर्मल वेक्टर तर ऑलरेडी दिला जाईल, त्याच्यामुळे हा एन बार काढण्याची गरज नाही आहे. हा आर बार तर अननोनच आहे ऑलवेज. प्रश्न काय राहतो? ए बार डॉट एन बारचा. ए बार डॉट एन बार एवढी व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करता आली, फक्त ही कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली की प्लेनचं इक्वेशन मिळतं. तेवढा फक्त गुणाकार करता यायला पाहिजे. पण डॉट प्रोडक्ट कसा काढायचा आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला आहे. मग तो डॉट प्रोडक्ट करता आला की कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळून जाईल. हे प्लेनचं इक्वेशन डायरेक्ट लिहिता येईल. त्याला हे सगळं डिटेलमध्ये लिहित बसण्याची आवश्यकता पडणार नाही. ओके. मग जनरल इक्वेशन्स वेक्टर फॉर्ममधलं काय? जनरल इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म इज आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. या ए बार डॉट एन बार हा डॉट प्रोडक्ट स्केलर क्वांटिटी आहे. याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो? पी. ती द जनरल इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. अँड जर तुम्हाला ए बी सी हे डायरेक्शन रेशोज दिले असतील नॉर्मलचे, तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो दॅट इज ए बार, त्याचे कॉर्डिनेट्स दिले असतील, तर कार्टेशियन इक्वेशन जे फॉर्म होतं ते कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज किंवा द इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म इज ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0 असं आपल्याला सांगता येईल. ओके. मग कोणतंही एक्झाम्पल घ्या, त्याचं कन्व्हर्जन या दोन्हीपैकी एका फॉर्ममध्ये केलं जाईल. तर म्हणून याला जनरल इक्वेशन्स असं म्हणतात. ओके. आपल्या सोयीसाठी कोणती कंडिशन दिल्यानंतर कोणता फॉर्म वापरायचा यासाठी मी ते 4 पार्ट्स केले आहेत. त्यातला पहिला पार्ट नॉर्मल फॉर्म होता, दुसरा पार्ट हा जनरल फॉर्म आहे, जनरल इक्वेशन आहे, जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. मग आता इथे काय दिलं गेलं पाहिजे? इथे तुम्हाला नॉर्मल दिला गेला पाहिजे किंवा नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज दिले गेले पाहिजेत आणि पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला गेला पाहिजे. त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर देण्याच्या ऐवजी त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिले गेले पाहिजेत. तर कॉर्डिनेट्स दिले असतील तर आपल्याला तो वेक्टर लिहिता येतो. मग वेक्टर माहिती आहे, नॉर्मल माहिती आहे किंवा नॉर्मलचे डी आर एस माहिती आहेत, तर वेक्टर इक्वेशन्स लिहू शकतो. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. MCQ सोडवत असताना फक्त ही व्हॅल्यू काळजीपूर्वक कॅल्क्युलेट करायची आहे. ही जर व्हॅल्यू तुम्हाला काढता आली, फक्त यामध्ये फरक पडतो. हा एन बार इथे तुम्हाला दिला जाईल, त्याच्यामुळे त्याची अडचण नाही आहे. तो आहे तसा उचलायचा आणि इथे ठेवायचा आहे. फक्त कॅल्क्युलेशन्स राईट हँड साईडला असतील. सिमिलरली इथे फक्त डी फाइंड करायचा आहे. ए बी सीच्या व्हॅल्यूज तर दिलेल्या आहेत, तर तुम्हाला इझिली त्याचे इक्वेशन्स लिहिता येतील. ते वेक्टर इक्वेशन लिहिता येईल किंवा कार्टेशियन इक्वेशन लिहिता येईल. ओके. त्याच्यानंतर याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अजून कन्वर्ट करता येऊ शकतं. पण जनरली जे ऑप्शन्समध्ये आन्सर दिलं जातं ते एकतर या फॉर्मॅटमध्ये असतं, एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0, किंवा या फॉर्मॅटमध्ये असतं आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. तर ही साईड या बाजूला घेतली, ही राईट हँड साईडचे टर्म्स लेफ्ट साईडला घेतल्या, तर याचं कन्वर्जन होईल आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. अशाही पद्धतीने एखाद्या वेळेस इक्वेशन्स ऑप्शन्समध्ये दिलं जाऊ शकतं. किंवा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू इथे एखादा कॉन्स्टंट घेतला जाऊ शकतो, दॅट इज मायनस पी. अशा फॉर्ममध्ये ते इक्वेशन्स असू शकतं वगैरे वगैरे. मग अशा फॉर्ममध्ये जरी दिला असेल तर काळजी करायची गरज नाही. ए बार डॉट एन बार हा ए बार डॉट एन बार कॅल्क्युलेट, ए बार काय तर पॉईंट दिलेलं पॉईंटचं पोझिशन वेक्टर आहे, याची वजाबाकी वगैरे वगैरे घ्यायची आणि इक्वेशन्स या फॉर्ममध्ये लिहिणं फारसं अवघड नाही. किंवा ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्या, ती लेफ्ट साईडला घ्या. इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये सुद्धा एखादं प्रॉब्लेम्स दिलं जाऊ शकतं. पाहता याच्यावरचे आपण MCQ पाहू. काही प्रॉब्लेम CETमध्ये विचारलेले होते. तर CETमध्ये विचारला गेला जो प्रश्न होता तो प्रश्न काय होता पहा. द इक्वेशन ऑफ प्लेन the equation of plane passing through
the equation of plane passing through the point -3, 1, 2 and the line and perpendicular to the line and perpendicular to the line joining the points -3, 1, 2 and 2, 3, 4 is इथे प्लेनचं इक्वेशन विचारलेलं आहे. तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटची कोऑर्डिनेट्सही दिलेली आहेत. त्याच्यानंतर तो प्लेन ज्या लाईनला परपॅन्डिक्युलर आहे ती लाईन ज्या दोन पॉईंट्समधून पास होते त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत. प्लेनचं इक्वेशन विचारलं आहे. त्यातलं पहिलं ऑप्शन आहे r बार डॉट 5i plus 2j plus 2k is equal to 1. सेकंड ऑप्शन दिले r बार डॉट 5i plus 2j plus 2k is equal to -1. Third option is r bar dot 5i minus 2j plus 2k is equal to -5. And lastly r bar dot 5i minus 2j minus 2k is equal to 1. प्लेनचे इक्वेशन विचारले. प्लेनचे इक्वेशन्स विचारल्यानंतर कोणत्या दोन गोष्टी इथे दिल्यात ते व्यवस्थित पहा. एक पॉईंट दिला आहे -3, 1 आणि 2. वेक्टर इक्वेशन्स विचारले. आता प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तर वेक्टर फॉर्ममध्ये सॉल्व करावं असं काही बंधन नाही आहे. त्याला तुम्ही कार्टेशियन फॉर्ममध्ये लिहू शकता आणि त्याचं कन्वर्जन वेक्टर फॉर्ममध्ये करू शकता, किंवा वेक्टर फॉर्ममध्ये जर सोडवायचं असेल तर परत याला लिहित बसावं लागेल -3i + j + 2k वगैरे वगैरे. त्याला सोडवत असताना वेळ लागेल. नाव मी आधी रेग्युलर बोर्डप्रमाणे प्रॉब्लेम सोडून देतो. त्याच्यानंतर काय अल्टरनेटिव्ह आपल्याला करता आलं असतं त्याच्यातला कुठला वेळ कोणती स्टेप नाही लिहिली तरी चालते, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. CR वेक्टर इक्वेशन्स विचारलेलं आहे. सोडवत असताना तुम्ही ते कार्टेशियन कुठल्याही एका फॉर्ममध्ये त्याची व्यवस्थित तयारी करून घ्या आणि मग ते सगळे प्रॉब्लेम्स वेक्टर फॉर्मनी सोडवा किंवा सगळे प्रॉब्लेम्स कार्टेशियन फॉर्मनी आधी सोडवा आणि त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन वेक्टर किंवा कार्टेशियन फॉर्म करू शकता. इथे पॉईंट पाहिजे. मग आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत पॉईंटचे, त्याचं कन्वर्जन आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये करावं लागेल. मग राईट दिस पोझिशन वेक्टर ऑफ दिस पॉईंट -3i दॅट इज +j + 2k. दिलेल्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर लिहून घ्या. दिस इज -3i + j + 2k. त्याच्यानंतर आता नॉर्मल, वी हॅव टू फाइंड द नॉर्मल इथे काढत असताना कंडिशन दिलेली आहे परपॅन्डिक्युलर टू द लाईन जॉइनिंग द पॉईंट्स -3, 1, 2, 2, 3, 4. या दोन पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनला परपॅन्डिक्युलर असणारा वेक्टर किंवा ही जी लाईन आहे ही लाईन विच इज परपॅन्डिक्युलर टू प्लेन, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन इज परपॅन्डिक्युलर टू दिस लाईन. मग प्लेन जर याला परपॅन्डिक्युलर असेल याचा अर्थ होतो की लाईनवरचा जो वेक्टर आहे तो वेक्टर या प्लेनला परपॅन्डिक्युलर असेल. मग लाईनचा फक्त एक वेक्टर डिटरमाइन करायचा आहे. सपोज दिस इज द प्लेन अँड दिस इज द लाईन विच इज परपॅन्डिक्युलर टू गिवन प्लेन. नाउ कन्सिडर वन वेक्टर अलॉंग दिस लाईन that is OA, suppose OA bar. If line is perpendicular then any vector along these lines must be perpendicular to given plane which is nothing but normal to that plane. मग आता हे नॉर्मल असेल. नॉर्मल आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की प्लेनच्या इक्वेशन्समध्ये हा जो n बार असतो दीज आर डायरेक्शन रेशोज.
हे 5 2 2 वगैरे वगैरे जे काही कोऑर्डिनेट्स दिले असतील ते वेक्टरचे जे कॉम्पोनंट्स असतात ते डायरेक्शन रेशोज असतात. मग आता इथे ती लाईन ज्या 2 पॉईंटमधून पास होते त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि आपल्याला माहिती की 2 पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर त्याचे डायरेक्शन रेशोज कसे काढायचे या डायरेक्शन रेशोज काढावे लागतील. मग हा ओ ए बार इज नथिंग बट एन बार इज नथिंग बट ओ ए बार. या ओचे कोऑर्डिनेट्स दिलेत, एचे कोऑर्डिनेट्स दिलेत. ओ आणि एचे कोऑर्डिनेट्स माहिती तो वेक्टर आपल्याला काढता येईल बाय युजिंग फॉर्म्युला दॅट इज x2 - x1 I plus y2 - y1j plus z2 - z1k. We have to find the DRS of this line, and the DRS of this line is x2. DRS of these lines are x2 - x1, y2 - y1, and z2 - z1. Then we can write this in this form: the x2 - x1, that is 2 - 3, that is 5i. Then 3 - 1, that is 2j, plus 4 - 2, that is 2k. The normal becomes 5i plus 2j plus 2k. मग ऑप्शन्समध्ये जर काळजीपूर्वक पाहिलं असेल तर आर बारच्या मल्टिप्लिकेशनमध्ये नॉर्मल वेक्टर लागतो. मग आर बारच्या मल्टिप्लिकेशन्समध्ये आपल्याला कोणता वेक्टर लागणार आहे? 5i plus 2j plus 2k. मग या कोणत्या ऑप्शन्समध्ये आर बारच्या डॉट प्रॉडक्टमध्ये मल्टिप्लिकेशन्समध्ये 5i plus 2j plus 2k आहे तर ऑप्शन्स नंबर ए अँड ऑप्शन नंबर बी हे 2 ऑप्शन्स तर असणार नाही आहेत, ते इरॅडिकेट झाले. म्हणजे एन बार तर मिळाला. ओके, एन बार. त्याच्यानंतर ए बार दिलेला आहे. राईट हँड साईडला ए बार डॉट एन बार असतं. ए बार माहिती आहे, एन बार माहिती आहे. द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज आर बार डॉट आर इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. आर बार डॉट that is 5i plus 2j plus 2k is equal to a bar is minus 3i plus j plus 2k dot 5i plus 2j plus 2k. It is equal to. इथे काय करतोय आपण डॉट प्रॉडक्ट घेतोय. मल्टिप्लिकेशन्स 5 into -3 is -15 plus 2 into 1 that is 2 plus 2 2s are 4 -15 plus 6 that is -9 is -9. Okay, here is -9. Here is 5i plus 2j plus 2k. A bar is this one, 5i plus 3 is 5, 2, 2. Okay. A bar is -3 plus 1 plus 2. Okay. Then 5 into -3 that is -15 plus 2 into 1 that is 2 and 2 2s are 4. Here is -9. Now another option is here -9. That should be a -9. Okay, here. Now just we have to calculate this one. R bar dot A bar is equal to n. R bar dot n bar, sorry, R bar dot n bar is equal to A bar dot n bar. आता इथे कॅल्क्युलेट करत असताना फक्त A bar dot n bar कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा? ए बार दिला आहे -3i प्लस जे प्लस 2k. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? दिलेल्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट्सला, या कोऑर्डिनेट्सला, या करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्सला डायरेक्शन रेशोजनी मल्टिप्लाय करायचं आहे नॉर्मलच्या, की कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते. समजा इथे -9 असं घेऊ आणि इथे ऑप्शन्स नंबर बी येतं. ओके, दिस इज द आन्सर. आर बार डॉट 5i plus 2j plus 2k is equal to -9. This is the इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड प्लेन. याच्या ऐवजी समजा तुम्हाला इथे वेक्टर इक्वेशन विचारलं असतं तर वेक्टर इक्वेशन्स विचारलं असतं तर इथे काय आलं असतं? 5x plus 2y plus 2z plus 9 is equal to 0.
या पद्धतीने त्याचं सिम्प्लिफिकेशन्स करायचं आहे. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट प्रॉब्लेम काय असेल पहा. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट the equation of plane passing through the point 1 1 minus 2 and having 3 2 3 as direction ratios DRS, direction ratios of normal to plane is A r bar dot 3i plus 2j plus 3k is equal to minus 1. B r bar dot I plus j minus 2k is equal to minus 1. C r bar dot I plus j minus 2k is equal to 1. And last D r bar dot 3i plus 2j plus 3k is equal to 1. Okay, the equation of plane we have to find. काय काय दिले, तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल दिले, प्लेनचं इक्वेशन विचारले. एन बार काढता येईल. एन बार काय असेल 3i प्लस 2j प्लस 3k, राईट. इथे एन बार 3i प्लस 2j प्लस 3k कोणकोणत्या ऑप्शन्समध्ये दिले पहा. फक्त पहिल्या दोन ऑप्शन्समध्ये दिले, याचा अर्थ की या दोन्हीपैकी एक आन्सर असेल. नाव RHS वी हॅव टू फाइंड. RHS इज a बार डॉट n बार. ए बार डॉट एन बार हा RHS असेल. म्हणजे काय करायचं आहे, पॉईंटच्या कोऑर्डिनेट्सला करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्सला DRSनी मल्टिप्लाय करायचं. या DRS आर 3 2 अँड 3. या 3 2 3नी 1 1 मायनस 2ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळतं. 1 1 मायनस 2ला 3 2 3नी मल्टिप्लाय करायचं आहे. 3 आणि याची सम घ्यायची आहे, दॅट इज 3 प्लस 3 plus 2 minus 6. 3 plus 2 that is 5. 5 minus 6 means 1 is minus 1. The answer is minus 1 here. This is a bar dot n bar. Now required equation of plane is r bar dot 3i plus 2j plus 3k is equal to minus 1. एवढं कॅल्क्युलेट केलं राईट हँड साईड मिळते minus 1. दोन ऑप्शन्समध्ये आहेत, पण हा काही नॉर्मल नाही, कारण नॉर्मलचे DRS 3 2 3 दिलेले आहेत. म्हणजे वेक्टर होईल 3i प्लस 2j प्लस 3k. ओके, आणि हिअर इज a बार डॉट n बार. a बार इज नथिंग बट दिस वन a बार अँड हिअर इज n बार. दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे, हे करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटनी मल्टिप्लाय करायचं आहे. करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटनी मल्टिप्लाय करायचे आणि सम घेतलं की वी गेट रिक्वायर्ड कॉन्स्टंट व्हॅल्यू दिस a बार डॉट n बार minus 1. Okay, 3 into 3, that 3 into 1 plus 2 into this 1 plus 3 into minus 2. या पद्धतीने कॅल्क्युलेट केले की राईट हँड साईडची व्हॅल्यू मिळते विच इज minus 1. The options of this answer of this MCQ is r bar dot 3i plus 2j plus 3k is equal to minus 1. या पद्धतीने याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम असेल द इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point, the equation of plane passing through the point minus 1 1 2 and having normal of magnitude, having normal of magnitude of magnitude 3 root 3, which makes
equal acute angle with coordinate axis is x plus y plus z is equal to 6, b x minus y plus 2z is equal to 3 root 3, c x plus y plus z is equal to 2, and d minus x plus y plus 2z is equal to 6. Now इथे राईट हँड साईड जर काढायची झाली, सांगितले की ए बार माहिती आहे, आता एन बार काढावा लागेल. दोघांचा डॉट प्रोडक्ट गेला की राईट हँड साईड येते. पण अडचण अशी आहे की इथेही 6 आहे, इथेही 6 आहे, तर राईट हँड साईड सेम आहे. असे जर प्रॉब्लेम्स दिले असतील तर तुम्हाला हे डायरेक्शन रेशोज काढणं गरजेचं आहे. मग डायरेक्शन रेशोज माहीत झाले तर कोणतं ऑप्शन्स येईल आधी तेही काढावं लागेल, आणि त्याच्यानंतर म्हणजे लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यूज काढावी लागेल आणि राईट हँड साईडही काढावं लागेल. ओके, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतं. पुस्तकातलं एक्झाम्पल्स मॉडिफाय केलेलं आहे. नाव हिअर द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट -1 1 2, पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, ए बार लिहिता येतो. तर इथे कार्टेशियन इक्वेशन विचारले, त्याच्यामुळे द इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म इज ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये ते इक्वेशन असेल. आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यूज काढायच्यात, ए बी सी आणि डीची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी काय कंडिशन दिली आहे, हॅव्हिंग नॉर्मल ऑफ मॅग्निट्यूड 3 रूट 3 अँड विच मेक्स इक्वल अँगल विथ कोऑर्डिनेट ॲक्सेस. व्हेक्टर किंवा नॉर्मल हा कोऑर्डिनेट ॲक्सेसला इक्वल अँगल तयार करतो आहे. त्या अँगलला आपण डायरेक्शन अँगल्स असं म्हणतो, जे की अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा असतात. ना अँगलवरून आपल्याला डी आर एस, जोपर्यंत आपण डी आर एस काढत नाही तोपर्यंत प्लेनचे इक्वेशन्स आपल्याला काढता येणार नाही. मग डायरेक्शन अँगल्स दिले आहेत, तर डायरेक्शन अँगल्सवरून डायरेक्शन कोसाइन्स काढता येतात. मग अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा असेल, वी कॅन राईट दिस कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस बीटा इज इक्वल टू कॉस गॅमा. वी कॅन राईट if these are equals, then we know cos alpha is, the value of cos alpha will be, or cos beta is equal to cos gamma is equal to, ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट काढता येते बाय युजिंग दॅट रिलेशन. cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to 1. These three are equal. Now 3 into cos square alpha is equal to 1, then we can get the value plus or minus 1 by root 3. We have to consider here plus value because we have given these makes equal acute angles. हा वर्ड महत्त्वाचा आहे. acute angles असा उल्लेख केला असल्यामुळे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यावी लागेल, दॅट इज 1 बाय रूट 3. म्हणजे कॉस अल्फा माहिती आहे, याचाच अर्थ एल एम आणि एन माहिती आहेत, डायरेक्शन कोसाइन्स माहिती आहेत, त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड दिले, त्या एन बारचं मॅग्निट्यूड दिले, दॅट इज 3 रूट 3. वी हॅव टू फाइंड डायरेक्शन रेशोज ए बी सी. ए इज इक्वल टू, देन use this formula, L into magnitude of n bar. L is 1 by root 3 into 3 root 3, then we get here 3. B again 1 by root 3 into 3 root 3, same value, and C is also 3. So we get the values of A, B, C which are DRS of normal. मग आता इथे आपल्याला मिळाले ए बी सीच्या व्हॅल्यूज 3x प्लस 3y प्लस 3z प्लस डी इज इक्वल टू 0. एक व्हॅल्यू काढायची राहिली आहे, दॅट इज डी. आता ती कशी काढणार, तर प्लेनचे इक्वेशन्स आपल्याला माहिती आहे, 3x प्लस 3y प्लस 3z प्लस डी इज इक्वल टू 0. हा प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, दॅट इज -1 1 2. -1 1 2 हे जे कोऑर्डिनेट्स असतील, प्लेन जर या पॉईंटमधून पास होत असेल त्याचा अर्थ या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स त्या प्लेनचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. हिअर इज -3, एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली, वायची व्हॅल्यू 1 ठेवली आणि झेडची व्हॅल्यू 2 ठेवली. गेट दिस वन.
then d is nothing but minus 6, d is equal to minus 6. Then we write this equation, 3x plus 3y plus 3z plus d is equal to 0, means minus 6 is equal to 0. Then we get x plus y plus z is equal to 2. Simplify this, get this equation, x plus y plus z is equal to 2. या पद्धतीने हे प्लेनचं इक्वेशन डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे. इट इज इन जनरल फॉर्म. तुम्हाला यामध्ये डायरेक्शन रेशोज दिले जातील नॉर्मलचे, आणि तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो एक तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले जातील किंवा त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला जाईल. या पद्धतीने हे MCQ सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर उरलेला जो काही पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ओके, थँक्यू. गेल्या लेक्चरमध्ये आपण प्लेनच्या इक्वेशनबद्दल चर्चा करत होतो. त्यामध्ये एक पहिला फॉर्म पाहिला होता नॉर्मल फॉर्म, आणि त्याच्यानंतर दुसरा जनरल फॉर्म, जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. नाव जनरल इक्वेशन ऑफ प्लेनमधली पहिली केस जी होती त्यामध्ये सरळ सरळ आपल्याला नॉर्मलचे एक डायरेक्शन रेशोज दिले गेले होते किंवा नॉर्मल वेक्टर दिला गेला होता, आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले गेले होते ज्यामधून तो प्लेन पास होतो किंवा त्याचा पोझिशन वेक्टर दिला गेला होता. जनरल इक्वेशन ऑफ प्लेन आपण लिहिलं होतं, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. This a bar is the position vector of that point through which the given plane is passing, and n bar is the normal of that plane. Okay. त्याच्यानंतर आता ही दुसरी केस. आता इथे तुम्हाला नॉर्मल दिलेली नाही आहे. मग काय दिले? समजा एक प्लेन आहे, प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो, दॅट इज द नेसेसरी कंडिशन. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स देणं गरजेचं आहे किंवा त्याचा पोझिशन वेक्टर दॅट इज ए बार. आणि दुसरी गोष्ट नॉर्मल लागते, पण नॉर्मल आपल्याला दिलेली नाही आहे. आता इथून पुढच्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला नॉर्मल डिटरमाइन करायची आहे. मग नॉर्मल काढण्यासाठी ते दुसऱ्या केसमध्ये कोणती कंडिशन दिलेली आहे की हा प्लेन ज्या दोन वेक्टर्सला पॅरलल आहे, सपोज दिस आर बी बार अँड सपोज सी बार, दोन वेक्टर्स मला असे दिलेत की हे दोन वेक्टर्स या दिलेल्या प्लेनला पॅरलल आहेत. मग जर हे वेक्टर्स याला पॅरलल असतील, दिलेले वेक्टर्स या प्लेनला पॅरलल असतील, तर आपल्याला विचार करायचा आहे की नॉर्मल या दोन वेक्टर्सला कशी येते, पॅरलल येते का परपेंडिक्युलर काढता येते, कशी काढता येते ते विचार करायचा आहे. मग आता हे दोन्हीही वेक्टर्स या प्लेनला पॅरलल आहेत किंवा त्या प्लेनमध्ये आहेत, याचा अर्थ नॉर्मल आपल्याला माहिती आहे ही प्लेनला परपेंडिक्युलर असते. पण नॉर्मल जर प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर याचा अर्थ नॉर्मल ही या प्लेनमधल्या किंवा पॅरलल प्लेनमधल्या प्रत्येक वेक्टरला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे इथे जी नॉर्मल काढली जाईल या प्लेनची एन बार, सपोज दिस इज एन बार, हा एन बार प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच प्लेनमधल्या प्रत्येक वेक्टरला तो परपेंडिक्युलर आहे. एन बार इज परपेंडिक्युलर टू बी बार अँड सी बार. If this n bar is perpendicular to b bar and c bar, we have given these two vectors b bar and c bar. Then we know that if we have given these two vectors, then their perpendicular vector can be drawn by using cross product. That is b bar cross c bar. This vector is perpendicular to these b bar and c bar vectors. मग हा n bar काय असेल तर this n bar is nothing but b bar cross सी बार. दिस इज एन बार. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये दोन वेक्टर पॅरलल वेक्टर्स दिले जातील प्लेनला, आणि तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले जातील किंवा त्याचा पोझिशन वेक्टर दिला जाईल, तेव्हा तेव्हा प्लेनच्या इक्वेशन्समध्ये नॉर्मल काढण्यासाठी यूज दिस फॉर्म्युला बी बार क्रॉस सी बार. मग प्लेनचं इक्वेशन काय आहे? इन जनरल फॉर्म आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. आर बार डॉट एन बार कसा काढायला सांगितलं? दिस एन बार इज नथिंग बट परपेंडिक्युलर वेक्टर टू बी बार अँड सी बार. एन बार कॅन बी रिप्रेझेंट इन दिस फॉर्म, बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन of plane which is passing through point A and parallel to vectors b bar and c bar. Now we can modify this. Here is dot and cross product.
If this is dot and cross product, then we can know it is the scalar triple product. This is the scalar triple product. We can write this in this form R bar. R bar चे components काय असतात हे माहिती आहे, xi plus yj plus zk. We can write here x, y and z. B bar चे components, that B bar, suppose here is b1 a1i plus b1j plus c1k. Then a1 b1 c1 are the direction ratios of that vector B bar. a1 b1 c1 and c bar चे जे काय डायरेक्शन रेशोज असतील किंवा जे के चे जे कंपोनेंट्स असतील ते इथे लिहायचेत a2 b2 c2. सिमिलरली वी कॅन राईट हिअर a बार, ज्या पॉईंटमधून तो प्लेन पास होतो त्याचे जर कोऑर्डिनेट्स दिले असतील, सपोज दीज आर x1 y1 z1, then we write here x1 y1 z1, then drs of this b bar, then drs of c bar, that is a2 b2 and c2. The value of this determinant is nothing but equation of plane in Cartesian form when we are given two parallel vectors and coordinates of point. याला सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला त्याचं आन्सर मिळेल. आता हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड अ बॉक्स प्रोडक्ट. वी कॅन राईट इन दिस फॅशन R bar, B bar, C bar, scalar triple product of these three vectors. Similarly, we can write this scalar triple product in this fashion A bar, B bar and C bar, or we can arrange this in standard form R bar minus A bar, B bar and C bar is equal to 0. This is nothing but vector equation of plane passing through that point and parallel to vector B bar and C bar. या पद्धतीने हे इक्वेशन्स आपण लिहू शकतो. मग आता इथे काय करायचं आहे, तर जेव्हा तुम्हाला एखादा MCQ सोडवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा काय डिटरमाइन करावं लागेल, जर दोन पॅरलल वेक्टर्स दिले असतील प्लेनला तर हा क्रॉस प्रॉडक्ट डिटरमाइन करायचा आहे. ओके, हा क्रॉस प्रॉडक्ट जो काही दॅट क्रॉस प्रॉडक्ट इज नथिंग बट दिस वन. दिस क्रॉस प्रॉडक्ट इज B बार क्रॉस C बार. कसा काढायचा आपल्याला माहिती आहे, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ I J K हिअर. Then here is direction ratios of B bar A1 B1 C1 A2 B2 or C2. और एकतर ही मेथड अप्लाय करा, वेक्टर मेथड, किंवा 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये डायरेक्शन रेशोच्या रिलेटेड आपण काही प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये दोन वेक्टर्सचे डायरेक्शन रेशोज दिलेत, त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज कसे काढायचे ती एक मेथड होती, दॅट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. समजा एन बारचे डायरेक्शन रेशोज ABC असतील, दिलेल्या दोन वेक्टरचे डायरेक्शन रेशोज A1 B1 C1 A2 B2 C2 रिस्पेक्टिव्हली असतील, तर त्या ABCच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या आपल्याला माहिती, दॅट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. हिअर A डिवायडेड बाय A1 B1 सॉरी A2 B2 डिवायडेड सॉरी हिअर इज A divided by B1 C1 B2 C2 is equal to minus B divided by A1 C1 A2 C2. It is equal to C divided by determinant of A1 B1 A2 B2. Use this method to determine B bar cross C bar. B bar cross C बारच्या व्हॅल्यूज म्हणजे या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज आहेत असं आपण गृहीत धरलं तर कॅल्क्युलेट करायला किंवा MCQ सोडवायला आपल्याला सोपं जाईल, वेळ थोडासा कमी वाचेल, वेळ वाचेल. त्याच्यामुळे इथे लिहित असताना ही पूर्ण या पद्धतीने लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही जर ही क्रॉस मल्टिप्लिकेशन्स मेथड अप्लाय केली तर वर्कआउट करायला प्रॉब्लेम सोपं जातं. मग जर दोन पॅरलल वेक्टर्स आपल्याला दिलेले असतील प्लेनला आणि तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर त्याचं वेक्टर इक्वेशन्स किंवा कार्टेशियन इक्वेशन्स अशा पद्धतीने काढायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी केस काय आहे, समजा पॅरलल वेक्टर्स देण्याच्या ऐवजी हा प्लेन आहे, हा प्लेन 3 पॉईंटमधून पास होतो असं जर मेन्शन केलं ABC, द फाइंड द इक्वेशन ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ दिस प्लेन विच इज पासिंग थ्रू these 3 points A, B and C. We have given these coordinates of points, coordinates of these points ABC. Then how we can find the vector equation of this plane? Now to find the vector equation of plane we required normal
and position vector of any point through which that plane is passing. मग आता इथे ए बार तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्याचे पोझिशन वेक्टर लागतील किंवा त्यांचे कोऑर्डिनेट्स लागतील. तर आता या प्रॉब्लेम्समध्ये तर एक सोडून 3 पॉईंट दिलेत ज्यामधून प्लेन पास होतो. त्याच्यामुळे इथे ए बार घेऊ शकता, या एचा पोझिशन वेक्टर किंवा या बीचा पोझिशन वेक्टर बी बार घेऊ शकता किंवा या सीचा पोझिशन वेक्टर सी बार सुद्धा सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे इथे लिहित असताना आर बार डॉट एन बार इज इक्वल टू बी बार डॉट एन बार जरी लिहिलं तरी चालतं. मग प्रश्न राहतो हा एन बार काढायचा आहे. वॉट इज दिस एन बार? दिस इज द नॉर्मल वेक्टर. मग परपॅन्डिक्युलर वेक्टर आपल्याला जर फाइंड करायचं असेल तर या प्लेनमधले कुठलेही 2 वेक्टर्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपण इथे इझिली 2 वेक्टर्स काढू शकतो, दॅट इज ए बी बार अँड ए सी बार. or we can also draw here B A bar and B C bar. Similarly C A bar and C B bar. असे कुठलेही 2 वेक्टर्स तुम्ही इथे कन्स्ट्रक्ट करू शकता, कारण A B आणि C चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्यांचे पोझिशन वेक्टर्स आपल्याला काढता येतील. मग ए बी सीचे जर पोझिशन वेक्टर्स माहीत असतील तर ए बी बार आणि ए सी बार इझिली डिटरमाइन करता येतो. त्यात पोझिशन ए बी बार काढायचं असेल तर पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए वी कॅन राईट हिअर. हिअर इज ए बार बी बार and here is C bar. Now what is A B bar then? Now A B bar is B bar minus A bar and A C bar is C bar minus A bar. Now we have to find perpendicular vector to this plane, that is normal. It means that perpendicular vector to these 2 vectors, that is n bar. Now this n bar is nothing but cross product of A B bar and A C bar. This is the normal. If we know the value of normal or the normal vector, then we can write this vector in this fashion: r bar dot a b bar cross a c bar is equal to a bar dot a b bar cross a c bar. या पद्धतीने ही इक्वेशन्स आपण लिहू शकतो. म्हणजे जनरल इक्वेशन केव्हा वापरायचं प्रॉब्लेम्समध्ये, तर त्यासाठी आपण 3 केसेस इथे पाहतोय. त्यामध्ये एक सरळ तुम्हाला नॉर्मल वेक्टर दिला जाईल किंवा तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला जाईल किंवा त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले जातील, तेव्हा आपण हे जनरल इक्वेशन्स वापरू शकतो. किंवा तो प्लेन ज्या 2 वेक्टर्सला पॅरलल आहे ते बी बार आणि सी बार दिलेत आणि हा प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर दिलेत किंवा कोऑर्डिनेट्स दिलेत, तर या एन बारच्या ऐवजी लिहू शकतो आपण बी बार क्रॉस सी बार. ही दुसरी केस. आणि तिसरी केस आपण इथे पाहिली की जर हा प्लेन 3 पॉईंटमधून पास होत असेल, त्या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील. समजा आपल्याला ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगलचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत ए बी सी. या ट्रायंगलचे इक्वेशन आपण इझिली काढू शकतो. क्या कुठलेही एजेस ते साईड्स आहेत, तर ए बी बार आणि ए सी बार कन्सिडर करा. दिस आर दी वेक्टर्स इन दिस प्लेन ए बी सी. ड्रॉ द परपेंडिकुलर वेक्टर टू दिस प्लेन. Here is n bar which is nothing but a b bar cross a b bar a c bar, sorry, a b bar cross a c bar. Now n bar is a b bar cross a c bar. A bar माहिती आहे, n bar माहिती आहे. The general equation of plane r bar dot n bar is equal to a bar dot n bar. Okay. Now कार्टेशियन इक्वेशन काय आहे? तर कार्टेशियन इक्वेशन याचं असतं ax plus by plus cz plus d is equal to 0. त्यासाठी काय काढायचं आहे? ते ए बी बार ए बी सी काढायचे आहेत. ए बी सी आर द डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल. मग डायरेक्शन रेशोज कसे काढायचे आपल्याला माहिती आहे. ए बी बार क्रॉस ए सी बार, या ए बीचे डायरेक्शन रेशोज काढा, ए सीचे डायरेक्शन रेशोज काढा. त्या परपेंडिक्युलर्सना डायरेक्शन रेशोज कसे काढायचे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये पाहिले. आपल्याला या ए बी सीच्या व्हॅल्यूज मिळाल्या. फक्त प्रश्न राहतो डीचा. डी कसा काढणार? तर हे प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. मग हा जर प्लेन या पॉईंटमधून पास होत असेल तर याचा अर्थ होतो या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स या प्लेनचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. इथे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज ठेवा. ए बी सी ऑलरेडी माहिती आहेत, डीची व्हॅल्यू मिळते. जी काय व्हॅल्यू येईल तिथे सबस्टिट्यूट करा. वी गेट कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन जनरल फॉर्म वेर ए बी सी आर दी डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल. अशा प्रकारे जनरल इक्वेशन्सचा वापर आपण इथे करू शकतो. ओके. आता एम सी क्यू सोडवत असताना समजा तुम्हाला एक, मला वाटतं 2017च्या CET मध्ये प्रश्न विचारला होता की द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू these 3 पॉईंट्स, सपोज 1 1 1 1 2 1 and C 1 3 2. Assume this is. We have to find the equation of plane passing through these 3 points.
तर मग आता ए बी बार काढायचा, ए सी बार काढायचा, दॅट इज एन बार असेल आणि ते इक्वेशन्स वापरून सिम्प्लिफिकेशन करायचं, याला वेळ लागतो. मग काय, तर 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, या तिन्ही पॉईंट्समधून पेन पास होतो. त्याचं इक्वेशन तुम्हाला या ऑप्शन्समध्ये दिलं असेल, कुठल्या तरी ए बी सी डी हे ऑप्शन्स दिले असतील. मग तिन्हीही पॉईंट्स जे ऑप्शन सॅटिस्फाय करतात दॅट इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. मग MCQ सोडत असताना अशा प्रकारचं फक्त एवढंच करून पाहायचं आहे की हे तिन्ही पॉईंट सॅटिस्फाय करणारं जे इक्वेशन असेल दॅट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. तर सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज पडणार नाही. हे फक्त ते पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स त्या इक्वेशन्समध्ये ठेवा जे इक्वेशन सॅटिस्फाय करेल दॅट इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन असेल. त्याच्यामुळे जर CETमध्ये प्रश्न विचारला तर इथे फक्त पॉईंटचे कोऑर्डिनेट्स सबस्टिट्यूट करून कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय होतं पाहायचं आणि जे इक्वेशन सॅटिस्फाय होतं ज्या ऑप्शन्समध्ये त्या ऑप्शन्समध्ये त्याचं सोल्युशन असेल किंवा रिक्वायर्ड इक्वेशन असेल. ओके.